चला तर आज आपण करणार आहोत थोडासा देशी जुगाड. तर पाहू शकता, तर हा आहे स्ट्रॉबेरी 1 किलोचा केक. तर तुम्हाला समजलंच असेल की मी केक बनवत आहे. तर हो, तुम्ही केकच बनवत आहे. तर तुम्हाला सांगतेच पुढे. तर त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्ध आहे. हे पहा, मस्त केकचे असे लेअर मी करून घेतलेले आहेत. स्ट्रॉबेरी केक आहे आणि अतिशय छान असा फ्लेवर आहे. कोणाकोणाला स्ट्रॉबेरी केक आवडते सांगा कमेंटमध्ये. आणि जुगाड कसा केला मी पुढे तुम्हाला सांगतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आणि जुगाड कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर मस्तपैकी आता मी कापून घेतलेले आहेत आणि आता करणार आहे क्रश पाणी, जे की मी नेहमी क्रश पाणीचा शुगर सिरप किंवा क्रश पाणी वापरत असते. तर आज मी करणार आहे शुगर सिरप, कारण की आज आहे 1 किलोचा केक आणि 1 किलोचा केक म्हटला की शुगर सिरप जास्त, म्हणजे शुगर सिरपच पाहिजे जास्त. तर केकली चव अप्रतिम येते. तर त्यामुळे तर मस्त असे 3 लेअर करून घेतले. सर्वात वरची जे लेअर असते ते खाली ठेवून घेतली आणि मस्त त्याच्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे आपलं शुगर सिरप. तर पाहू शकता, पाणी जास्त असं सिरप जास्त नाही टाकलं गेलं पाहिजे. मस्त असं क्रीम घेतली आणि त्याच्यात टाकला क्रश पहा किती मस्त आहे एकदम. तर या कंपनीचा क्रश छान आहे. नेहमी मी हाच क्रश वापरत असते. आणि दुसरी लेअरसुद्धा मस्त ठेवून घेतलेली आहे आणि ते पण त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे. तर तुम्हाला केक बनवायला आवडतो का, खायलासुद्धा आवडतो का, तर सांगा कमेंटमध्ये. आणि कलरमध्ये मस्त एक गुलाबी कलर टाकून घेतलेला आहे, 1-2 ड्रॉप असा. जास्त कलर टाकायचा नाही, कारण की जेल कलर असते तो एक किंवा 2 ड्रॉप असा टाकला थेंब तरी भरपूर होतो. आणि पायपिंग बॅगनं मी लावते नेहमीच. तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी पायपिंग बॅगनेच क्रीम लावते, कारण की पूर्णपणे आपली क्रीम व्यवस्थित आणि कमी जास्त गुटीच होत नाही. एकसारखी क्रीम अशी लागते केकला. तर मस्त फिनिशिंग आपली झालेली आहे केकला, मस्त बघा. तर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. आता चला मस्त त्याच्यावर न्यूट्रल जेल मस्त टाकून घेणार आहोत. मस्त गुलाबी कलर बघा, छान असा गुलाबी कलर आणि लाल कलरचं न्यूट्रल जेल कॉम्बिनेशन बघा किती छान दिसत आहे. तुम्हाला आवडलं का? आणि 1 किलोचा केक, तर सांगते तुम्हाला मी, 1 किलोची केकची ऑर्डर आली आणि मध्येच माझ्याजवळचे बेस आणि बॉक्स 1 किलोचे दोन्हीही नव्हते. तर मी बघा 1 किलोवर अर्धा किलोचा बेस घेतला आणि बॉक्स घेतला आणि व्यवस्थित केक बनवला. बघा कुठंही असं जास्त बाहेर येत नाही किंवा असं पूर्ण असा व्यवस्थित केक दिसतोय. तर केक बघा किती मस्त झालेला आणि कस्टमरला खूप आवडला. चव पण मस्त झाली ती आणि केक पण छान दिसत होता. आणि अर्धा किलोच्याच बॉक्समध्ये पॅक केला. आणि इकडे आता दुसऱ्यांदा स्ट्रॉबेरी केकचीच ऑर्डर होती, तर मग बनवला स्ट्रॉबेरी केक. तर हा आहे अर्धा किलोचा आहे. तर मस्त त्याचे पण तसेच सेम लेअर करून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी याच्या 2च केल्या, कारण की अर्धा किलोमध्ये 2 लेअर केल्या तरी अर्धा किलो जास्त केक होतो. याच्यावर मस्त मी क्रश आणि पाणी मिक्स केलं आणि मस्त टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. कसं जे काम करायचं ते मन लावूनच करा आपण, त्यातने आपल्याला यश मिळतंच. तर क्रीम याच्यावरसुद्धा टाकून घेतली आणि क्रश मस्त टाकून घेतलेला आहे. तर हा आता लहान मुलीचा बड्डे, मस्त मग मी त्याच्यावर डॉल लावणार होते. तर त्याला आता बघा किती मस्त छान असे फिनिशिंग करणार आहे मी. खूप असे केक छान असे, आता जास्त करून असे फ्लेवर कशी स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज चॉकलेट हेच जास्त मागतात, म्हणून जास्त मग मी हेच क्रश वगैरे जास्त वापरते. तर गावाकडून असल्यामुळे मग लोक जास्त काही असे जास्त फ्लेवरचे मागत नाही. मस्त डॉल ठेवून घेतलेली आहे, पाहू शकता एकदम व्यवस्थित. आणि मस्त असे आपण त्याला
फ्रॉकचा आकार देणार आहोत. तर फ्रॉक बघा आपल्या डॉलचा खूप छान होणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यावर पूर्ण असा थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे. मी पिवळा कलर टाकला आणि मस्त आपली अशी डॉल तयार झालेली होती बघा. आरामशीर पूर्ण करून घ्यायचं, कारण की इथं थोडीशी आपली चुकी झाली की केक बिघडू शकतो. तर असा आपला केक मस्त बनलेला आहे. तुम्हाला सांगा कसा वाटलेला हा सुद्धा केक. तुम्हाला दोनपैकी कोणता केक आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा, लाईक करा. तर अशी मग पूर्ण मागूनसुद्धा बॉर्डर काढून घेतलेली आहे मी केकला आणि मधातसुद्धा वरून फुलं काढून घेतलेली आहेत. तर बघा पायपिंग बॅगने मधातच आपल्याला धोका दिलेला आहे. तर पाहू शकता. तर मस्त सिल्वर स्प्रे वगैरे मारून घेतलेला आणि छान आपला केक असा तयार झालेला आहे. तर कस्टमरला हा सुद्धा केक खूप आवडला. तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला सर्वांना बाय आणि क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय.